नमस्कार दर्शको, बेधडक न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मी आता जो उभा आहे तो कोल्हापूर अणुस्कुरा राज्यमार्ग आहे। तर त्या राज्यमार्गावर बाजारभोगाव तालुका पन्हाळा ते पोहाळे तर्फे बोरगाव दरम्यान मोडकावड नावाचा जो जे शेत आहे त्या ठिकाणी जे मुरी आहे त्या ठिकाणी जे कासारी नदीचं जे पाणी आहे, पुराचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे। तुम्ही शेतामध्ये पाहू शकताय त्या उसामध्ये पाणी आलेलं आहे आणि पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि सातत्याने पाण्याची पातळी वाढत आहे। साधारणतः या कोल्हापूर अणुस्कुरा राज्यमार्गावर 1 फुटाचं इतकं पाणी आलेलं आहे आणि सातत्याने या पाण्यामध्ये वाढ होते। तर कोल्हापूर राजापूर एसटी बसेस असेल या मार्गावर धावणाऱ्या किंवा कोल्हापूर अणुस्कुरा शाहूवाडी तालुक्यातले करंजफेन मार्गावरल्या ज्या एसटी आहेत, त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातल्या पडसाळी मार्गावर धावणाऱ्या ज्या एसटी आहेत, तर ती एसटी वाहतूक या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। पाण्याच्या पातळीचा अंदाज घेऊन लोक आपापल्या घराकडे निघालेले आहेत आणि हा मार्ग लवकरच बंद होण्याची चिन्हे या ठिकाणी दिसू लागलेली आहेत। यातून मोठा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर परिसरामध्ये असणारे जे सर्व लघुपाटबंधारे तलाव आहेत तेही भरलेले आहेत। त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग कासारी नदीमध्ये जांभळी नदी जी पन्हाळा तालुक्यातले पडसाळी या ठिकाणी जे उगमस्थान आहे, तर या त्या दोन्ही नद्यांची जी पाण्याची पातळी आहे ती मोठ्या सातत्यानं वाढत आहे आणि त्यामुळं कासारी नदीला सध्या पूर आलेला आहे आणि पुराचं जे पाणी आहे ते आता हळूहळू रस्त्यावर येऊ लागलेलं आहे। पाहू शकताय की या पाण्यातूनच अशा प्रकारे ही वाहतूक या ठिकाणी आता सुरू आहे आणि लवकरच हा राज्यमार्ग बंद होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तर प्रवाशांनी या मार्गावरून जाताना पाण्याच्या पातळीचा अंदाज घेऊन या मार्गावरून प्रवास करावा। त्याचबरोबर पोहाळवाडी बाजारभोगाव असा पर्यायी रस्ता सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्या पर्यायी रस्त्याचा आपण वापर करावा असं आम्ही प्रशासनाच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो। दर्शक हो, आता जो मी उभा आहे तो पोर्ले धरण ज्या ठिकाणी आहे, पोर्ले पूल आहे, पडसाळी जो जांभळी खोऱ्याचं जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी। तर हे कासारी नदीचं पाणी तुम्ही पाहू शकता। या रस्त्यालगत आता हे पाण्याची जी पातळी आहे ती हळूहळू वाढू लागलेली आहे आणि या ठिकाणी मुरी आहे त्या मुरीवर लवकर पाणी येतं आणि पडसाळी जो मार्ग आहे तो बंद होतो। तर अवघड 2 ते 3 फूट पाणी या रस्त्यावर येण्यासाठी कमी आहे आणि या परिसरामधला पावसाचा जोर पाहता हे लवकरच पाणी या रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि हा संपूर्ण जो मार्ग आहे जो पडसाळी रस्ता ठिकाणी सुरुवात होते, तर जवळपासचा अर्धा किलोमीटर इतका जो रस्ता आहे तो पाण्याखाली दरवर्षी जातो आणि संपूर्ण जांभळी खोऱ्यातली जी गावं आहेत ती त्यांचा जो संपर्क आहे तो तुटतो। तर खरं तर पाण्याची पातळी पाहता लवकरच पाणी या पडसाळी रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि या भागातली जी वाहतूक आहे ती बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। पसरलेलं आहे कासारी नदीचं पाणी पात्राबाहेर गेलेलं आहे। जवळपास तुम्ही पाहू शकताय की नदीकाठची जी शेती आहे त्यातली जी पिकं आहेत ती पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि या परिसरात पडणारा पाऊस जो आहे त्या ठिकाणी जांभळी आणि कासारी या नदींची जी उगम क्षेत्र आहेत त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे सातत्याने पाण्याची पातळी वाढ लागलेली आहे।